मागचे 2-3 दिवस आपण सलग लीगल मॅगझिन्स, लीगल प्रिन्सिपल्स, ब्लड रिलेशन्स किंवा लीगल पझल्स या गोष्टीचा थोडा थोडा प्रत्येक सिलेबस मधला थोडा थोडा पाठ घेऊन आपण अभ्यास केला आणि जाणून घेतलं प्रत्येक त्याचे सगळे एक्सप्लेनेशन आणि एक्झाम्पल्स. आज एक्सक्लुझिव्ह फक्त आपण कॉन्स्टिट्यूशन वरती आज आपण अभ्यास करणार आहोत. कॉन्स्टिट्यूशन जाणून घेणार आहोत. संविधान, भारतीय संविधान, त्यामधले फंडामेंटल राईट्स हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक हा लॉच्या एंट्रन्स एक्झाम मधला पण आहे. आणि जेव्हा तुम्ही LLB कराल तेव्हा कॉन्स्टिट्यूशन पहिल्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला घेतलं जाईल. काही कॉलेजेसमध्ये कॉन्स्टिट्यूशनचे पाठ केलेले असतात. हा फंडामेंटल राईट्स, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, स्टेट पॉलिसीज या सगळ्या गोष्टी पहिल्या सेमिस्टरमध्ये शिकवल्या जातात. आणि त्यानंतर राईट्स रिलेटेड टू स्टेट, राईट ऑफ प्रेसिडेंट, राईट ऑफ इलेक्शन राईट्स आणि या बाकी जे संविधानाचा इतर लॉशी जो काही संबंध आहे ते सगळे सेमिस्टर 2 मध्ये शिकवले जातात. काही कॉलेज असं डिव्हिजन करतात, काही फक्त एकाच सेमिस्टरमध्ये कॉन्स्टिट्यूशन शिकवतात. कॉन्स्टिट्यूशन हा त्याचा कधीही अभ्यास संपत नाही. कॉन्स्टिट्यूशन हे चालूच असतं. कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे. जेव्हा लॉला ऍडमिशन घेतो आपण त्यावेळेला कॉन्स्टिट्यूशनचा आपल्याला अभ्यास शेवटपर्यंत करावा लागतो. कॉन्स्टिट्यूशन मध्ये खूप अमेंडमेंट्स झालेले आहेत. कॉन्स्टिट्यूशनची हिस्ट्री आहे. कॉन्स्टिट्यूशन कसं लिहिलं गेलं, कोणी लिहिलं, कॉन्स्टिट्यूशन कधी अस्तित्वात आलं, हे सगळे छोटे छोटे बेसिक कन्सेप्ट वरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर सगळ्यात आज आपण घेणार आहोत की फंडामेंटल राईट्स काय आहेत, आर्टिकल, आणि त्याच्याबद्दलच्या काही महत्वाच्या ज्या केसेस आहेत त्या केसेस बद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. Fundamental rights by Constitution. Fundamental rights are the basic human rights enshrined in the Constitution of India, which are guaranteed to all citizens. They are applied without discrimination on the basis of race, religion, gender, etc. Significantly, fundamental rights are enforceable by the courts subject to certain conditions. याचा अर्थ काय? मूलभूत अधिकार हे भारतीय संविधानात अंतर्भूत केलेले मूलभूत मानवी हक्क आहेत, जे सर्व नागरिकांना न्याय देते. ते वंश, धर्म, लिंग इत्यादी गोष्टींवरती भेदभाव करत नाही किंवा भेदभाव लागू होत नाही. विशेष म्हणजे काही अटींच्या अधीन राहून न्यायालय मूलभूत अधिकार लागू करू शकतात. फंडामेंटल राईट्स हे बेसिक ह्युमन राईट्स आहेत जे इंडियन कॉन्स्टिट्यूशननी आपल्याला दिलेले आहेत. प्रत्येक मानवाला, भारतीय नागरिकाला त्याचा एक मूलभूत अधिकार असावा यासाठीच स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून स्वातंत्र्य जेव्हा आपल्या जवळ आलं होतं, आता आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे अशी सगळ्यांना खात्री झाली होती, त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी मिळून भारतीय संविधान लिहायला घेतलं. संविधान लिहिताना त्यांच्या समोर काही स्पष्ट नव्हतं की काय लिहायचं, कारण आपल्याला माहिती आहे आपला देश हा एवढा मोठा आहे, अनेक जाती प्रजातीचे लोक आपल्या देशामध्ये राहतात. तर प्रत्येकाला या संविधानामध्ये अंतर्भूत करून घेण्यासाठी त्यांनी UKच्या संविधानाचा, US च्या संविधानाचा, इर्लंडच्या संविधानाचा, साऊथ आफ्रिकेच्या संविधानाचा, सगळ्या संविधानाचा त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. त्या देशांनी त्यांच्या नागरिकांना दिलेल्या कोणते कोणते अधिकार आहेत आणि ते कोणते अधिकार आपण आपल्या देशातल्या, भारतातल्या नागरिकांना देऊ शकतो, हे सगळं त्यांनी त्याचे पॉइंट्स काढले आणि त्या बेसवरती त्यांनी एक आपलं स्वतंत्र भारतीय संविधान निर्माण केलं. याच्यामध्ये म्हणून कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास खूप वकील लोक किंवा लीगल रिसर्च जे करतात ते लोक सतत कॉन्स्टिट्यूशनच्या प्रत्येक आर्टिकलचा अभ्यास करत असतात. कारण हे कॉन्स्टिट्यूशन ज्या वेळेला लिहिलं गेलं त्यावेळेला कुणालाच याबद्दल कल्पना नव्हती की हे कसं अंमलात आणायचं किंवा त्यामध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड केल्या पाहिजेत, काय असलं पाहिजे आणि काय नसलं पाहिजे ह्याची जाणीव कुणालाच त्यावेळेला नव्हती.
पण जसजसं लोक शिकत गेली, लोकांचं नॉलेज वाढत गेलं, वकिलांचा अभ्यास वाढत गेला, आपल्या देशामध्ये ज्या ज्या गोष्टींमध्ये बदल घडत गेले, त्या बदलाला अनुसरून कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट्स केल्या गेल्या. आपण नेहमी ऐकतो जेव्हा लोकसभा राज्यसभा चालू असतात त्यावेळेला महत्वाच्या अमेंडमेंट्स येत असतात. त्या अमेंडमेंट्स आपल्या देशाच्या पंतप्रधानांना दोन्ही हाऊसेसमध्ये, दोन्ही ठिकाणी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये त्यांना ते त्यांच्या मिनिस्टर्सकडनं अप्रूव्ह करून घेतल्या जातात आणि मगच ती अमेंडमेंट सामान्य नागरिकांना लागू केली जाते. अशा खूप साऱ्या अमेंडमेंट्स 103 अमेंडमेंट्स आतापर्यंत झालेल्या आहेत स्वातंत्र्याच्या काळापासून ते 2000 2020 पर्यंत. 2021चे अमेंडमेंट्स आता चालू आहेत अप्रुव्हलसाठी. आजच एक टॅक्सेशनच्या बद्दल अमेंडमेंट लोकसभेमध्ये मांडली गेली की 2012 मध्ये जे काही फायनान्स मिनिस्टर्सनी जे काही गोष्टी लागू केल्या होत्या टॅक्सेशन मध्ये, जे काही रूल्स आणले होते ते रूल्स खारिज करण्यासाठी, नष्ट करण्याची अमेंडमेंट आजच संविधानामध्ये आपल्या फायनान्स मिनिस्टर्सनी दाखल केलेली आहे. त्यावरती आता दोन्ही हाऊसेसमध्ये त्याच्यावरती डिस्कशन्स होईल, आर्ग्युमेंट्स होतील, प्रत्येक मंत्री त्याच्यावरचे मतं मांडली जातील आणि शेवटी त्याच्यावरती वोटिंग होईल आणि मग ती अमेंडमेंट अंमलात आणली जाईल. ही प्रोसिजर आहे. हे मी का सांगते, ही प्रोसिजर आहे एखादी अमेंडमेंट कॉन्स्टिट्यूशन मध्ये लागू करण्याची. वाय आर दे कॉल्ड फंडामेंटल राईट्स? त्यांना मूलभूत अधिकार का म्हणलं जातं? दीज राईट्स आर कॉल्ड फंडामेंटल राईट्स बिकॉज ऑफ टू रिझन. दोन गोष्टींमुळे त्यांना फंडामेंटल राईट्स म्हणलं जातं, मूलभूत अधिकार म्हणलं जातं. दे आर एनरिच्ड इन द कॉन्स्टिट्यूशन विच गॅरंटीज देम. कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेले आहेत, इन्क्लूड केलेले आहेत आणि ते प्रत्येक नागरिकाला त्याचा अधिकार मिळेल याची गॅरंटी दिलेली आहे. गॅरंटी शब्दाचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कुठली गोष्ट, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा काही आपण विकत घेताना म्हणतो याची गॅरंटी काय किंवा याला गॅरंटी आहे का? एक आपल्याला खात्री मिळते की बाबा ही वस्तू खराब झाली किंवा काय झालं तर गॅरंटी आहे माझ्याकडे की ती वस्तू परत आपल्याला दुरुस्त करून मिळेल किंवा त्या बदल्यात दुसरी वस्तू मिळेल. म्हणून फंडामेंटल राईट्स हे जे अधिकार लोकांना दिले ते गॅरंटीड अधिकार आहेत, त्याच्यामध्ये कुठेही बदल होणार नाही. दे आर जस्टिफिएबल, एन्फोर्सेबल बाय कोर्ट्स. कोर्टामध्ये या अधिकारांच्या विरुद्ध तुम्ही कोर्टात जाऊ शकता किंवा माझा अधिकाराला हानी पोचली आहे म्हणूनही कोर्टामध्ये जाऊ शकता. आपण काही काही मॅगझिन्स आधी पाहिले, त्या केसेस आपण त्याबद्दलच्या पाहिल्या आणि कुठं कोणत्या अधिकाराचं उल्लंघन झालं म्हणून कोर्टामध्ये लोक गेलेले आहेत, प्लेंटिफ गेले, डिफेंडंट गेलेले आहेत, हे पण आपण पाहिलं. इन केस ऑफ ए व्हायोलेशन ए पर्सन कॅन अप्रोच ए कोर्ट ऑफ लॉ. फंडामेंटल राईट्सला मूलभूत अधिकार का म्हणलंय? कारण ते गॅरंटीड आहेत. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यावर जर तुमचं काही उल्लंघन झालं, कोणी केलं, तर तुम्ही कोर्टामध्ये अप्रोच करू शकता, तुम्ही न्याय मागू शकता. या हक्कांना दोन कारणामुळे मूलभूत अधिकार म्हणतात. त्यांना हमी देणाऱ्या घटनेत ते समाविष्ट आहेत. म्हणजे जे गॅरंटीड आहेत ते त्याच्यामध्ये, त्या आर्टिकल्स मध्ये ते समाविष्ट आहेत आणि ते न्याय्य आहेत. न्याय्य या शब्द महत्वाचा आहे की ते जस्टिफिएबल आहेत. त्याच्यावरती जस्टिफिकेशन, त्याच्यावरती तुम्हाला तुमच्या जर अधिकार मिळू शकतो. उल्लंघनाच्या बाबतीत एखादी व्यक्ती कायद्याच्या न्यायालयात जाऊ शकते. पण वरती सगळ्यात पहिले जी डेफिनेशन आपण वाचली, सब्जेक्ट टू सर्टन कंडिशन्स. सब्जेक्ट टू सर्टन कंडिशन्स, या सर्टन कंडिशन्स लागू होतात म्हणूनच त्याला जस्टिफिएबल म्हणलेलं आहे. एखाद्याने चोरी केली, दरोडा केली आणि त्याने सांगितलं की पैसे कमवणं हा माझा मूलभूत अधिकार आहे, ते माझं प्रोफेशन आहे, आता सध्या चोरी करणं हे मी प्रोफेशन आहे, मी त्याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे, हे जस्टिफिएबल नाहीये. दुसऱ्याच्या घरात जाऊन चोरी करणं आणि त्याच्यावरती उदरनिर्वाह करणं हे कायद्याच्या दृष्टीने जस्टिफिएबल नाही आहे. म्हणूनच सब्जेक्ट टू सर्टन कंडिशन्स हा खूप महत्वाचा शब्द फंडामेंटल राईट साठी वापरला गेलेला आहे. लिस्ट ऑफ फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकारांची यादी कोणती?
मूलभूत अधिकार आर्टिकल 14 पासनं ते आर्टिकल 32 पर्यंत आहेत. आर्टिकल 14 टू आर्टिकल 32. आर्टिकल 13, आर्टिकल 12 आणि 13 सुद्धा इन्क्लूड आहेत याच्यामध्ये. पण ते फंडामेंटल राईट्स म्हणजे काय आणि त्याचा वापर कोण करू शकतं याबद्दल सांगतात. म्हणून ते 2 आर्टिकल्स एवढे अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे नाहीयेत. राईट टू इक्वॅलिटी आर्टिकल 14 टू 18. समानतेचा अधिकार. न्यायालयासमोर किंवा न्याय प्रक्रियेसमोर भारताचा प्रत्येक नागरिक हा समान आहे. यामध्ये भारताचा नागरिक तर येतोच, पण नॉन सिटीजन जे भारताचे नागरिक नाही आहेत त्यांनाही भारतामध्ये समान अधिकार दिला जातो. त्यांच्याही बाबतीतल्या केसेस या तेवढ्याच अधिकारांनी त्यांना एक मनुष्य म्हणून कन्सिडर करून त्यांच्या बाबतीतल्या केसेस सोडवल्या जातात किंवा न्याय केला जातो. राईट टू इक्वॅलिटी. परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. राईट टू इक्वॅलिटी कोणत्या आर्टिकलच्या अंडर येतं? आर्टिकल 14, आर्टिकल 24, आर्टिकल 28 असे ऑप्शन्स दिलेले असतात. मग आर्टिकल 14 टू 18 त्याचं आपण विभाजन पाहू. म्हणजे आर्टिकल 14 काय सांगतं, आर्टिकल 15 काय सांगतं, 17, 16, 18 काय सांगतं हे पुढच्या भागामध्ये येईल. पण 14 ते 18 या सगळ्या आर्टिकल्सना राईट टू इक्वॅलिटी असं म्हणलं जातं. दुसरे आहेत राईट टू फ्रीडम, स्वातंत्र्याचा अधिकार. देशामध्ये कुठेही फिरण्याचा, देशामध्ये आपल्याला कुठलेही प्रोफेशन करण्याचा, कुठल्याही देशाच्या भागात राहण्याचा अधिकार आपल्याला राईट टू फ्रीडम देतं. स्वातंत्र्याचा अधिकार आहे आपल्याला. त्यामध्ये 19 ते 22 याच्यामधले आपण विभाजन पाहू, कोणते कोणते आर्टिकल्स येतात. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, शोषण विरुद्धचा अधिकार. एखाद्याचं शोषण करू शकत नाही. शोषण आपल्याला माहितीये, एखाद्याला आपण शारीरिक, मानसिक, आर्थिक कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ शकत नाही आणि जर असा त्रास झाला तर त्याबद्दल आपण न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन हे आर्टिकल 23 आणि 24 हे दोनच आर्टिकल आहेत त्याच्यामध्ये, 23 आणि 24. राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, कोणत्याही आपल्याला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे. कोणतेही रिलिजन आपल्याला घेण्याचा म्हणजे बाळगण्याचा, कोणत्याही रिलिजन मध्ये कन्व्हर्ट होण्याचा, कोणत्याही रिलिजनचा फॉलो करण्याचा अधिकार आपल्याला आपल्या संविधानाने दिलेला आहे. तुम्ही जन्माला येताना जे रिलिजन घेऊन आलात पण तुम्ही त्याच्यानंतर दुसऱ्या रिलिजन मध्ये तुम्हाला कन्व्हर्ट व्हायचंय किंवा त्या रिलिजनचे रूल्स रेग्युलेशन तुम्हाला फॉलो करण्याचा अधिकार संविधानाने तुम्हाला दिलेला आहे. सब्जेक्ट टू सर्टन कंडिशन्स हे फार महत्वाचं आहे या आर्टिकल्स मध्ये. आर्टिकल 25, 26, 27, 28 राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन आपल्याला सांगतं. कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार. तुमच्या धर्माशी निगडीत तुम्ही तुमचे कल्चरल इव्हेंट, सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही करू शकता, सणवार साजरे करू शकता, तुम्ही त्याबद्दल असोसिएशन करू शकता. म्हणजे एकत्र येऊन तुम्ही ते सणवार आणि तुमची संस्कृती जपू शकता. त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेऊ शकता. सध्या कोविडमुळे आपण असे एकत्र येऊन काही कार्यक्रम करू शकत नव्हतो, पण झूमच्या मीटिंगद्वारे ऑनलाईन सगळ्यांनी आपली संस्कृती, आपापले कल्चर जपण्याचा प्रयत्न केला विविध कार्यक्रमातून. हा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे. शैक्षणिक अधिकार, राईट टू एज्युकेशन, सगळ्यांना एज्युकेशन मिळालं पाहिजे. त्यातल्या त्यात पहिले 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना कंपल्सरी एज्युकेशन मिळालं पाहिजे. ही अमेंडमेंट आली होती. एनईपी आली, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मागच्या वर्षी आली. 29 जुलैला ती पॉलिसी अंमलात आणून 1 वर्ष झालं. म्हणजे ती पॉलिसी इंट्रोड्यूस करून 1 वर्ष झालं आणि आता 2022 पासनं ही पॉलिसी शालेय शिक्षणामध्ये लागू केली जाईल, ज्याच्यामध्ये वयवर्ष 3 पासनं ते वयवर्ष 14 पर्यंत सगळ्यांना कंपल्सरी एज्युकेशन मिळालंच पाहिजे. ही अमेंडमेंट झालेली आहे. म्हणजे हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. शैक्षणिक अधिकार, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बद्दल तुम्ही नक्की वाचा. करंट अफेअर्स मध्ये जीके क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला विचारलं जाईल. 29 जुलै 2020 या दिवशी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही म्हणजे कायद्याने लोकांसमोर आणली गेली.
29 जुलै 2020 आणि त्यामध्ये काय काय चेंजेस केले गेले, काय काय गोष्टी इन्क्लूड केल्या गेल्या याबद्दल एकदा वेळ मिळेल तेव्हा वाचा. त्याबद्दलची एक नोट्स सगळं मराठीमध्ये मी तुम्हाला शेअर करेन की काय काय गोष्टी त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत. जवळजवळ 34 वर्षांनी NEP आपल्याकडे आलेलं. त्याच्यामुळे NEP हे परीक्षेच्या दृष्टीने पण महत्वाचं आहे. NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज आर्टिकल 32 घटनात्मक उपायांचा अधिकार. म्हणजे काय काय आपल्याला रेमेडीज आहेत. आपण रेमेडीज हा शब्द खूपदा आपण ऐकतोय आतापर्यंत. आपल्याला काय काय उपाय मिळतील कोर्टाकडनं, काय काय आपल्याला कॉम्पन्सेशन मिळेल कोर्टाकडनं, काय नाही मिळेल, हे राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज हे आर्टिकल 32 मध्ये, अनुच्छेद 32 मध्ये आपल्याला दिलेलं आहे. इंग्लिशमध्ये आर्टिकल म्हणतात, मराठीमध्ये अनुच्छेद किंवा लेख सुद्धा म्हणतात. लेख, आर्टिकल म्हणजे लिहितो आपण ते आर्टिकल नाही, तर त्याला लेख सुद्धा म्हणलं जातं. पण कायद्याच्या भाषेत अनुच्छेद हा शब्द बरोबर आहे. यामध्ये एक सगळ्यात आधी पहिले या सगळ्या अधिकारांमध्ये राईट टू प्रॉपर्टी हा सुद्धा एक फंडामेंटल राईट होता. वाय राईट टू प्रॉपर्टी इज नॉट अ फंडामेंटल राईट? प्रश्न परीक्षेमध्ये येतो, आपल्याला ऑप्शन्स दिले जातात. चूज इनकरेक्ट फंडामेंटल राईट असा प्रश्न विचारला जातो. आधीच्या पेपरमध्ये आलेला आहे. त्यामध्ये राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, राईट टू फ्रीडम, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट अँड राईट टू प्रॉपर्टी हे असे 4-5 ऑप्शन्स दिले जातात. तर इनकरेक्ट फंडामेंटल राईट हे राईट टू प्रॉपर्टी आहे. ओके, राईट टू प्रॉपर्टी संपत्तीचा मूलभूत अधिकार. संपत्ती असणं हा अधिकार प्रत्येकाचा आहे. प्रॉपर्टी बनवणं म्हणजे मुव्हेबल इममुव्हेबल प्रॉपर्टी बनवणं हा अधिकार सगळ्यांचा आहे, पण तो फंडामेंटल राईट्स मध्ये येत नाही. कारण अशा काही केसेस झाल्या त्यामुळे प्रॉपर्टीचा अधिकार हा मूलभूत अधिकार होऊ शकत नाही. हे 44th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट मधनं काढून टाकलं गेलं. There was one more fundamental right in the Constitution, that is the right to property. However, this right was removed from the list of fundamental rights by the 44th Constitutional Amendment. 44th कॉन्स्टिट्युशनल 44वी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट कधी आली होती? इमर्जन्सीच्या काळात. 42वी, 43वी आणि 44वी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट म्हणजे घटनात्मक दुरुस्ती ही इमर्जन्सीच्या काळामध्ये आली होती. इमर्जन्सी कधी लागू केली गेली? इंदिरा गांधी जेव्हा प्राईम मिनिस्टर होत्या त्यावेळेला इमर्जन्सी लागू केली गेली होती आणि त्यावेळेला त्यांनी राईट टू प्रॉपर्टी हा अधिकार लोकांकडनं घटनेमध्ये दुरुस्ती करून काढून घेतला. घटनेत आणखी एक मूलभूत अधिकार होता, तो म्हणजे मालमत्तेचा अधिकार. तथापि 44व्या घटनात्मक दुरुस्तीद्वारे हा अधिकार मूलभूत अधिकारांच्या यादीतून काढून टाकण्यात आला. याचे कारण असे की हा अधिकार समाजवादाचे ध्येय साध्य करण्यासाठी आणि लोकांमध्ये संपत्ती मालमत्ता समान रीतीने वाटप करण्यात अडथळा ठरला. The goal of socialism and redistributing wealth, property, equitability among the people. Okay. Right to equality. Article 14 and 18 जे मी हे इथं आधी सांगितलं होतं. आता त्याबद्दल आम्ही आता डिटेलमध्ये आपण बोलूयात. राईट टू इक्वॅलिटी, आर्टिकल्स 14 to 18. Right to equality guarantees equal rights for everyone, irrespective of religion, gender, caste, race, or place of birth. It ensures equal employment opportunities in the government and ensures against discrimination by the state in matters of employment on the basis of caste, religion, etc. समानतेचा हक्क धर्म, लिंग, जात, वंश किंवा जन्मस्थान याची पर्वा न करता प्रत्येकासाठी समान अधिकाराची हमी देते. राईट टू इक्वॅलिटी काय सांगतं? तुमचा धर्म कोणताही असू दे, तुम्ही कोणत्याही जेंडरचे असू देत,
तुमची जात कोणतीही असू दे, तुमचा वंश कोणताही असू दे आणि तुम्ही कुठेही जन्माला आलेले असू द्यात. पण तुम्ही भारताचे जर नागरिक असाल, तर तुम्हाला समान अधिकार हा मिळणारच. हे सरकारमध्ये रोजगाराच्या समान संधी सुनिश्चित करते. ही पण अमेंडमेंट झालेली होती, की पहिल्यांदा बायकांना अ, आपल्या ह्याच्यामध्ये जॉब दिले जात नव्हते. पण अमेंडमेंटद्वारे पुरुष आणि स्त्री या दोघांना त्यांचं जर क्वालिफिकेशन इक्वल असेल, दोघंही इंजिनियर आहेत, दोघंही सीनियर आहेत, तर फक्त त्यांच्या जेंडरवरनं त्यांच्या सॅलरीमध्ये, त्यांच्या रेम्युनरेशनमध्ये फरक असता कामा नये. हे आर्टिकल 14 राइट टू इक्वॅलिटी आपल्याला सांगतं. आणि जात, धर्म इत्यादी आधारांवर रोजगाराच्या बाबतीत राज्याद्वारे भेदभावाविरुद्ध संरक्षण देते. तू या जातीचा, तू त्या जातीचा म्हणून गव्हर्नमेंट जॉबमध्ये किंवा प्रायव्हेट जॉबमध्ये जॉब मिळणार नाहीत, असं होऊ शकत नाही. कारण राइट टू इक्वॅलिटी प्रत्येकाला तो कोणत्याही जातीचा, धर्माचा किंवा वंशाचा असला तरी त्याच्याकडे जर ते त्या जॉबच्या साठी सुटेबल क्वालिफिकेशन असेल, तर तो जॉब त्याला मिळण्यासाठी तो क्वालिफाय आहे. त्याला तो जॉब मिळाला पाहिजे. म्हणूनच गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये सीट्स असतात. ओपनसाठी इतक्या, एस-सी साठी इतक्या, ओ-बी-सी साठी इतक्या, बॅकवर्ड लोकांसाठी इतक्या, अशा या सगळ्या प्रत्येक जातीच्या, धर्माच्या लोकांसाठी वेगवेगळ्या त्यांनी नंबर ऑफ सीट्स त्यांनी दिलेल्या असतात. आता यामध्ये जसं मी म्हणलं, की 14 ते 18 मध्ये काय-काय येतं? ऍक्च्युली परीक्षेच्या दृष्टीने राईट टू इक्वॅलिटी 14 टू 18 हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तितकंच कोणता आर्टिकल कोणत्या ह्याच्यावरती बेस आहे हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. कारण जर तुम्हाला एखादा फॅक्ट दिली, एखादी केस तुम्हाला दिली आणि तुम्हाला जर ते त्याच्यावरचे क्वेश्चन्स आले, की हे कोणत्या आर्टिकलच्या अंडर येते किंवा असाच्या असा आर्टिकलचं जे कायद्याची डेफिनेशन आहे, डेफिनेशन बाय लॉ, ती जर दिली तर ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे. यासाठी हे ब्रीफ डिस्क्रिप्शन आहे. मराठीमध्ये आता इथं दिलेलं नाही, मी इंग्लिशमध्येच वाचते आणि मराठीत एक्सप्लेन करेन. आर्टिकल 14 आतापर्यंत पाहिलं आपण काय सांगते ते, की स्टेट शॅल नॉट डिने टू एनी पर्सन इक्वॅलिटी बिफोर द लॉ ऑर द इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉज विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. फार महत्वाचा शब्द आहे, की इंडियाच्या टेरिटरीमध्ये. बाहेर जर इंडियाच्या बाहेर जर काय झालं, तुम्ही दुसऱ्या देशामध्ये जॉब करताय आणि तुमचा राईट टू इक्वॅलिटी तुम्हाला मिळाला नाही त्या देशात, तर त्याबद्दल इंडियन गव्हर्नमेंट काही करू शकत नाही. कारण ते त्या टेरिटरी ऑफ इंडियामध्ये येत नाही. ऑन ग्राउंड्स ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स और प्लेस ऑफ बर्थ हा फक्त ऍक्ट किंवा हे आर्टिकल विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया लागू आहे. Article 15, the state shall not discriminate against any citizen on grounds only of religion, race, caste, sex, place of birth or any of them. आर्टिकल 15 अजून त्याची फोड करतं, की गव्हर्नमेंट कुणालाही डिस्क्रिमिनेट म्हणजे दुय्यम दर्जा दिला नाही पाहिजे. ऑन द ग्राउंड्स ऑफ, कोणत्या ग्राउंड्स वरती, की हा दुसऱ्या जातीचा आहे, धर्माचा आहे, दुसऱ्या जातीचा आहे, कास्टचा आहे, त्याचं लिंग वेगळं आहे म्हणजे जेंडर वेगळं आहे आणि तो प्लेस ऑफ बर्थ. फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्रातल्या लोकांना जर गुजरातमध्ये जाऊन जॉब करायचा आहे प्रायव्हेट कंपनीमध्ये, आज आपण इकडं तिकडं आपली बदली होते, आपण जॉबला जातो, आपण कुठल्याही भारताच्या भागामध्ये आपण फिरतो. हे कशामुळे? राईट, आर्टिकल 15 मुळे, की तुम्ही कुठेही जन्माला आलेला आहात, पण तुम्ही दुसरीकडे जाऊन जर जॉब करायचा आहे तुम्हाला, तिथं बिझनेस चालू करायचा आहे, तर तुम्हाला कोणीही भारतातल्या भारतात अडवू शकत नाही. Article 16, there shall be equality of opportunities for all citizens in matters relating to employment or appointment to any office under the state. याची पुढची अजून उकल, जे मी आता एक्झाम्पल दिलं राईट आर्टिकल 15चं, ते आर्टिकल 16 मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, की एम्प्लॉयमेंट और अपॉइंटमेंट टू एनी ऑफिस अंडर द स्टेट. कोणतीही व्यक्ती कुठेही जन्माला आली तरी तो कुठल्याही राज्यामध्ये जाऊन जॉब करू शकतो. याच्यामध्ये फक्त एक होतं लॉच्या दृष्टीने, की जजेसची जी अपॉइंटमेंट असती हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये, ती पहिली जी लॅडर असते ती तुमच्या विदिन स्टेट होती, ज्या स्टेटमध्ये तुम्ही जन्माला आलेला आहात. कारण ती भाषा, लोकल भाषा सुद्धा तुम्हाला अवगत असते. ऍज पर तुमची क्रेडिबिलिटी आणि तुमच्या
कामाच्या दर्जाप्रमाणे मग तुम्हाला हायर हायकोर्टामध्ये किंवा डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये अपॉइंट केलं जातं. पहिल्यांदाच तुम्ही अपॉइंट होत नाही तिथं. पहिले तुम्ही स्वतःच्या जजची परीक्षा दिली तरी तुम्ही पहिले जिथं ज्या स्टेटमध्ये जन्माला आलात किंवा जे तुम्हाला प्रेफरेबल आहे त्या स्टेटमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि मग त्या एक लॅडरनी तुम्ही वरती जाऊ शकता. आर्टिकल 17 काय सांगतं? अबॉलिशन ऑफ अनटचॅबिलिटी म्हणजे आपण कुणालाही अनटचॅबिलिटी म्हणजे जर एखादी व्यक्ती अपंग आहे, एखादी व्यक्ती काही काम करू शकत नाही किंवा काय असेल तर त्याबद्दल आपण त्यांना त्यांचे अधिकार काढून घेऊ शकत नाही. त्यांना अबॉलिशन म्हणजे डिसमिस करणं, वैध ठरवणं. आर्टिकल 18 अबॉलिशन ऑफ ऑल टायटल एक्सेप्ट मिलिटरी अँड अकॅडमिक. कुठलेही अबॉलिशन ऑफ ऑल टायटल्स जर ती व्यक्ती त्या दर्जाला पात्र नसेल त्या टायटलला म्हणजे समजा ती डॉक्टर म्हणून फिरतीये, तिला नॉलेज आहे मेडिकलचं पण ती डॉक्टर म्हणून आहे तर त्याच्याकडे ते डॉक्युमेंट्स त्या गोष्टीचे असल्याशिवाय किंवा त्याने ते शिक्षण घेतलंय हे मान्य असल्याशिवाय त्याला ते टायटल किंवा ते अधिकार दिले जाऊ शकत नाही. कोणी उठून म्हणू शकत नाही की मी या गावाचा सरपंच आहे किंवा मी या गावाचा MLA आहे. त्याला ते अधिकार मिळाले पाहिजेत. एक्सेप्ट मिलिटरी अँड अकॅडमिक. मिलिटरीचे अधिकार. अकॅडमिक म्हणजे शैक्षणिक ह्याच्यामध्ये की तुम्ही आता तुम्ही काय म्हणतात 12वी झाली, 10वी झाली, 12वी झाली, मग तुम्ही आता ग्रॅज्युएट झाला. आपण विचारतो ना, तू काय आहेस? मी ग्रॅज्युएट आहे. हे एक तुम्हाला टायटल दिलं गेले. मग तुम्ही डॉक्टरेट होतात. मग तुम्हाला डॉक्टरेटचं टायटल मिळतं. म्हणून याला एक्सेप्ट मिलिटरी आणि अकॅडमिक यामध्ये जे तुम्हाला ग्रेड दिल्या जातात, त्या ग्रेड्स चं अबॉलिशन म्हणजे डिसमिस होऊ शकत नाहीत. इथपर्यंत माझ्या ते समजलंय. पुढचं राईट टू फ्रीडम. आर्टिकल 19 अँड 22. स्वातंत्र्याचा अधिकार. फ्रीडम इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आयडियल्स चेरिस्ड बाय एनी डेमोक्रेटिक सोसायटी. प्रत्येकाला स्वातंत्र्य पाहिजे. मग ते बोलण्याचं स्वातंत्र्य पाहिजे, इकडं तिकडं फिरण्याचं स्वातंत्र्य पाहिजे, कपडे घालण्याचं स्वातंत्र्य पाहिजे, काय खायचं त्याचं स्वातंत्र्य पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला हवं असतं. म्हणून राईट टू फ्रीडम मध्ये आर्टिकल 19 to 22 मध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये तुमचं स्वातंत्र्य तुम्ही काय उपभोगू शकता भारतात राहताना याबद्दल सांगितलं आहे. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन गॅरंटीज फ्रीडम टू सिटीजन्स. द फ्रीडम राईट इन्क्लुड्स मेनी राईट्स सच ॲज. याच्यामध्ये काय काय राईट्स येतात? स्वातंत्र्य हा कोणत्याही लोकशाही समाजाने जपलेल्या सर्वात महत्वाच्या आदेशांपैकी एक आहे. आपण म्हणतो ना आमचं भारत ही डेमोक्रेटिक कंट्री आहे. डेमोक्रेटिक म्हणजे काय की सगळ्यांना लोकशाही आहे आमच्याकडे राजेशाही नाहीये. लोकशाही कधी येते? प्रत्येकाला फ्रीडम आहे म्हणूनच ती लोकशाही मानली जाते. भारतीय संविधान नागरिकांना स्वातंत्र्याची हमी देतं. तुमचे अधिकार, तुमचे हक्क याच्यावरती कोणीही बंधनं आणू शकत नाही. सब्जेक्ट टू सर्टन कंडिशन्स. प्रत्येक ठिकाणी शब्द महत्वाचा आहे. स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये अनेक अधिकार समाविष्ट आहेत. जसे की फ्रीडम टू स्पीच, बोलण्याचे स्वातंत्र्य. आपण कुणाशीही कसंही बोलू शकतो, एखाद्याबद्दल बोलू शकतो, बातम्या ऐकून आपण आपलं मत सांगू शकतो, एखाद्या व्यक्तीच्या कृतीबद्दल आपण बोलू शकतो. मग तो पुढचा भाग आहे की तुम्ही बोलल्याबद्दल त्याचा अपमान झाला किंवा एखाद्या बॅड वर्ड्स बोलल्यामुळे त्याचा अपमान झाला किंवा त्याला इजा झाली, मानसिक त्रास झाला, मग तो तुमच्यावर दावा ठोकेल की नाही हे खूप पुढची गोष्ट झाली. पण तुम्हाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, एक्सप्रेशन. तुम्ही एक्सप्रेस होऊ शकता, तुम्ही चित्र काढू शकता, तुम्ही तुमच्या आर्ट क्राफ्ट आणि तुमच्या कलांमधनं तुम्ही तुमचं देशाबद्दलचं प्रेम, देशाबद्दल कोणत्याही व्यक्तीबद्दलचा राग किंवा काय तुम्ही व्यक्त करू शकता. फ्रीडम ऑफ असेंब्ली विदाउट आर्म्स. शस्त्राशिवाय संमेलनाचे स्वातंत्र्य. जे मी कल्चरल मध्ये म्हणलं की आपण आपले सांस्कृतिक कार्यक्रम आपण एकत्र येऊन करू शकतो, ते आपल्याला फ्रीडम ऑफ असेंब्ली विदाउट आर्म्स, शस्त्र न बाळगता तुम्ही एकत्र येऊ शकता. शस्त्र बाळगायचा अधिकार फक्त आर्मीला दिलेला आहे म्हणून ते अबॉलिशन ऑफ राईट्स म्हणलं एक्सेप्ट मिलिटरी. फ्रीडम ऑफ असोसिएशन, संगतीचे स्वातंत्र्य. तुम्ही असोसिएशन करू शकता, तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या लोकांबद्दल राहू शकता.
तुम्ही तुमच्या धर्माच्या बाहेरच्या लोकांशी फ्रेंडशिप करू शकता. तुम्ही त्यांच्यासोबत जॉब करू शकता. तुम्ही त्यांच्यासोबत बिझनेस करू शकता. असे हे स्वातंत्र्य तुम्हाला आपल्या संविधानाने दिलेलं आहे. फ्रीडम टू प्रॅक्टिस एनी प्रोफेशन, कोणत्याही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तुम्ही एक शिक्षण घेतलंय आणि तुम्ही दुसराच व्यवसाय करताय म्हणून तुम्ही तो करू शकत नाही, असं होत नाही. तुम्ही कोणताही व्यवसाय भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन करू शकता. फ्रीडम टू रिसाइड इन एनी पार्ट ऑफ द कंट्री, देशाच्या कोणत्याही भागामध्ये तुम्हाला राहण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही महाराष्ट्रातच जन्माला आला म्हणून तुम्ही महाराष्ट्रातच राहिलं पाहिजे असं काही नाही. प्रॉपर्टी सुद्धा तुम्ही दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन घेऊ शकता. तो अधिकार तुम्हाला संविधानाने दिलेला आहे. आता हे आर्टिकल 90 टू 22 मध्ये जी काय डिव्हिजन आहे ती, आर्टिकल 19 प्रोटेक्शन ऑफ 6 राईट्स कन्सर्निंग द फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, असेंब्ली, असोसिएशन, मुवमेंट, रेसिडेन्स, प्रोफेशन, हे जे काही इथं 6 अधिकार सांगितलेत ते आर्टिकल 19 मध्येच येतात. आर्टिकल 19 फ्रीडम ऑफ स्पीच, एक्सप्रेशन, असेंब्ली, असोसिएशन, मुवमेंट म्हणजे इकडं तिकडं फिरणे, रेसिडेन्स कुठेही जाऊन राहणे, प्रोफेशन. आर्टिकल 20 काय सांगतं? प्रोटेक्शन विथ रिस्पेक्ट टू कन्व्हिक्शन ऑफ फॉर ऑफेन्सेस. काही तुमच्यावरती या आर्टिकल 19 मध्ये दिलेल्या अधिकाराबद्दल काही तुमचे अधिकार डावलले गेले किंवा काही त्याच्यावरती कन्व्हिक्शन झालं, काही तुम्हाला त्याच्याबद्दल अटक झाली गेली, तर तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता, प्रोटेक्शन मागू शकता. किंवा तुम्ही एखादं चित्र काढले, आणि ते चित्र काही देशाच्या कोणत्याही व्यक्तीबद्दल किंवा कशाबद्दल काही हानी पोचवत नाहीये, पण तरी तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला, तर तुम्ही प्रोटेक्शन मागू शकता आर्टिकल 20च्या अंडर, की तुमच्या फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन झालेलं आहे. आर्टिकल 21 राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, प्रत्येकाला जगण्याचा आणि मानाने जगण्याचा अधिकार आहे. पर्सनल लिबर्टी म्हणजे प्रत्येकाच्या वैयक्तिक विचारांनी जगण्याचा अधिकार आहे. आर्टिकल 21 हे हार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणलं जातं. आर्टिकल 21 ला हार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणलं जातं, कारण प्रत्येक केसमध्ये जिथं कॉन्स्टिट्यूशन फंडामेंटल राईट्स चा उल्लेख होतो तिथं आर्टिकल 21 चा उल्लेख केलेलाच असतो. म्हणून आर्टिकल 21 लक्षात ठेवणं महत्वाचं आहे, की राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. आर्टिकल 21A हे अमेंडमेंट मध्ये इन्क्लूड केलं गेलं आहे. राईट टू एलिमेंटरी एज्युकेशन. एलिमेंटरी एज्युकेशन म्हणजे 6 ते 14 वर्षाच्या मध्ये जे एज्युकेशन आपण घेतो त्याला एलिमेंटरी एज्युकेशन म्हणतात. ते सर्वांना मिळालं पाहिजे. याच्या आधी मी सांगितलं की आता एनईपीनी एज कॅटेगरी चेंज केली आहे. 3 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना कंपल्सरी एज्युकेशन मिळालं पाहिजे. आर्टिकल 22 प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन इन सर्टन केसेस. एखाद्या केसमध्ये तुम्हाला अरेस्ट झाली आणि तुम्हाला डांबून ठेवलं, तर तुमचा त्या गोष्टीसाठी काहीच गुन्हा नाहीये, पण तरी तुम्हाला ते अटक केली गेली, तुम्हाला डांबून ठेवलं गेलं, तर तुम्ही प्रोटेक्शन मागू शकता. तुम्ही एखाद्या रॅलीमध्ये सहभागी झालात आणि तिथं मारामारी झाली, हाणामारी झाली, पोलिसांनी लोकांना पकडण्याचा प्रयत्न केला गेला, तुम्ही रॅली फक्त बघायला आल्या होतात त्यावेळेला, सामील झालात म्हणजे तुम्ही बाजूला उभारून रॅली बघत होतात, पण पोलिसांनी सगळ्या लोकांसोबत तुम्हालाही त्याच्यामध्ये अटक केली, तर तुम्ही आर्टिकल 22च्या अंडर तुम्ही न्याय मागू शकता. पुढचं आपण बघू आर्टिकल 21A. जे मी इथं सांगितलं की आर्टिकल 21 आणि आर्टिकल 21A खूप महत्वाचं आहे. तर पहिले आपण 21A पाहूया. दिस आर्टिकल वॉज इंट्रोड्यूस्ड बाय द 86th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट इन 2002. जसं मी सांगितलं एकूण 103 अमेंडमेंट झालेल्या आहेत स्वातंत्र्यापासून, तर त्यातली ही 86वी अमेंडमेंट आहे ज्यामध्ये एलिमेंटरी एज्युकेशन कंपल्सरी केलं गेलंय. प्रश्न येतो हा परीक्षेमध्ये की कितव्या अमेंडमेंट मध्ये एलिमेंटरी एज्युकेशन म्हणजे प्राथमिक एज्युकेशन कंपल्सरी केलं गेले, हा प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये, की किंवा कोणता आर्टिकल इन्क्लूड केलंय, आर्टिकल 91A का आर्टिकल 21A. तर दिस आर्टिकल वॉज इंट्रोड्यूस्ड बाय द 86th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट इन 2002.
It provides that the state shall provide free and compulsory education to all children between the ages of 6 and 14. हे आता चेंज होईल NEP लागू झाल्यापासून 2022 पासून इथं 3 ते 14 येईल. पुढचं जे आहे जे याच्यामध्ये राईट टू लाईफ आर्टिकल 21 जे मी सांगितलं ते सगळ्यात महत्वाचं आहे की प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ ऑर पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. जीवनाचे आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेनुसार कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीवनापासून किंवा वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित केले जाणार नाही. कोणी म्हणू शकत नाही की तुला जगण्याचा अधिकार नाही, तुला हवं तसं जगण्याचा अधिकार नाही, हे कोणीही असं म्हणू शकत नाही. प्रत्येकाला त्याची पूर्ण आयुष्य नैसर्गिकरित्या मृत्यू येईपर्यंत जगण्याचा अधिकार आहे आणि त्या जगण्यामध्ये हवं तसं जगण्याचा अधिकार त्यांना आपल्या संविधानाने दिलेला आहे. म्हणूनच याला हार्ट ऑफ फंडामेंटल राईट्स म्हटलं जातं किंवा हार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हटलं जातं. दिस फंडामेंटल राईट इज अवेलेबल टू एव्हरी पर्सन, सिटीजन्स अँड फॉरेनर्स. हे आर्टिकल फक्त भारतीय लोकांना नाही तर भारताचे नागरिक नसलेल्यांना, फॉरेनर्स लोकांना सुद्धा जे भारतामध्ये काही कारणाने आलेले आहेत, एज्युकेशनसाठी, नोकरीसाठी, बिझनेससाठी, कशाहीसाठी ते आलेले आहेत, त्या सगळ्या लोकांना हे राईट टू लाईफ हे आर्टिकल लागू होतं. Article 21 provides two rights: right to life, right to personal liberty. The fundamental rights provided by Article 21 is one of the most important rights that the Constitution guarantees. सगळ्यात महत्वाचं संविधानाकडनं गॅरंटीड कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेलं आर्टिकल आहे. The Supreme Court of India has described this right as the heart of fundamental rights. सुप्रीम कोर्टाने या आर्टिकलला हार्ट ऑफ फंडामेंटल राईट्स म्हणलेलं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आर्टिकल आहे. दिस राईट स्पेसिफिकली मेन्शन दॅट नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ लाईफ अँड लिबर्टी एक्सेप्ट ॲज पर द प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. This implies that this right has been provided against the state only. State here includes not just the government, but also government departments, local bodies and legislations. हे जे सगळे पॉइंट दिलेले आहेत या पॉइंट वरती सुद्धा एक म्हणजे फिलिंग MCQs मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. द सुप्रीम कोर्ट हॅज डिस्क्राइब्ड दिस राईट ॲज अ हार्ट ऑफ फंडामेंटल राईट. मग काही आर्टिकल्सची नावं दिली जातील. चूज दिस आर्टिकल. कोणतं आर्टिकल असणार आहे? आर्टिकल 21. Any private individual encroaching on these rights of another individual does not amount to a violation of Article 21. The remedy for this victim in this case would be under Article 226 or under general law. Any private individual encroaching on these rights. Encroaching म्हणजे ताबा घेणं. त्याच्यावरती एनक्रोचचा लिटरली अर्थ होतो बसणं. एखाद्या गोष्टीवरती जाऊन बसणं, माझंच आहे असं सांगणं. Encroaching on these rights of another individual does not amount to violation of Article 21. म्हणजे जर आता यामध्ये काय आहे, द रेमेडी फॉर दिस द विक्टिम इन दिस केस वुड बी अंडर आर्टिकल 226 और अंडर जनरल लॉ. म्हणजे मग ते अधिकार आर्टिकल 226 च्या अंडर येतात किंवा अंडर जनरल लॉ. जनरल लॉ कॉन्ट्रॅक्ट असेल, फॅमिली असेल, प्रॉपर्टीचे राईट्स असतील, सेल्स अँड गुड्सचे राईट असतील, मग ते तिथे एक्सेप्शन्स येतात. ऑफ अनादर इंडिव्हिज्युअल डज नॉट अमाउंट टू अ व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 21. म्हणजे प्रत्येक एखादी व्यक्ती एखाद्याला त्रास देते किंवा ती व्यक्ती जसं आपण मुलांना सांगतो ना की तुम्ही मुलांनी कसं त्यांचं आयुष्य घडवलं पाहिजे किंवा काय अभ्यास केला पाहिजे, कुठल्या शाळेत ऍडमिशन घेतली पाहिजे, मराठी मीडियमला का इंग्लिश मीडियमला गेलं पाहिजे, हे आपण त्यांच्या वयाच्या 3-4 वर्षी पालक म्हणून आपण विचार करतो, आपण ठरवतो या गोष्टी. पुढे जाऊन मुलं आपल्याला म्हणू शकतात की तुम्ही माझं फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन केलेलं आहे, मला शाळा चूज करू दिली नाही तुम्ही, मला कोणत्या मीडियमला जायचं हे तुम्ही चूज करू दिलं नाही. तर ह्या सिनारिओ मध्ये तुम्ही त्यांच्या आर्टिकलचं व्हायोलेशन केलेलं नाहीये, कारण
तुम्ही त्याच्या भवितव्याचा विचार करता, तुम्ही त्याच्या चांगल्या वाईटचा विचार करता, कारण तो अजाण आहे म्हणून. म्हणून प्रत्येक ठिकाणी आर्टिकल 21चं व्हायोलेशन होत नाही अनलेस अँड अंटिल तुमचा हेतू स्पष्ट आहे किंवा चांगला आहे, तुमचा उद्देश चांगला आहे. आणि जर तुमचा उद्देश चांगला आहे पण ती घटना घडताना त्याच्यामध्ये जर काही चूक झाली तर ती आर्टिकल 21च्या अंडर कन्सिडर केली जाणार नाही, तर आर्टिकल 226 किंवा जनरल लॉच्या अंडर मध्ये कन्सिडर केली जाईल. आर्टिकल 226 काय आहे हे नंतर सांगते. द राईट टू लाईफ इज नॉट जस्ट अबाउट द राईट टू सर्व्हाइव्ह. जगणं म्हणजे फक्त राईट टू सर्व्हाइव्ह, सर्व्हाइव्ह म्हणजे जगून निघणं असं नाही. इट ऑल्सो एंटेल्स बिंग एबल टू लिव्ह ए कम्प्लीट लाईफ ऑफ डिग्निटी अँड मिनिंग. जगतं तर एखादा गरीब माणूस किंवा भिकारी सुद्धा त्याचे आयुष्य जगतच आहे मरणाची वाट बघत बघत. त्याला राईट टू सर्व्हाइव्ह म्हणू शकत नाही आपण. जगणं म्हणजे काय की मानाने आणि पूर्ण आयुष्य जगणं हे आर्टिकल 21च्या अंडर येतं. की तुम्हाला जगताना, तुम्हाला एक भारताचा नागरिक म्हणून जगताना तुम्ही डिग्निटीनी, मानाने, एका प्राऊड फिलिंगनी आणि एक भरभरून आयुष्य तुम्ही जगलं पाहिजे. मीनिंग म्हणजे भरभरून आयुष्य. The chief goal of Article 21 is that when the right to life or liberty of a person is taken away by the state, it should only be according to the prescribed procedure of law. म्हणजे आर्टिकल 21चं जर काही उल्लंघन झालं तर ते स्टेटच्या अंडर आपण केस टाकू शकतो. म्हणून प्रत्येक जी क्रिमिनल केस होती ती मी आधी पण म्हणले होते की ती व्यक्ती आणि वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अशी घेतली जाते. म्हणून राईट टू लाईफ ऑर लिबर्टी ऑफ अ पर्सन इज टेकन अवे बाय द स्टेट. इट शुड ओनली बी अकॉर्डिंग टू द प्रिस्क्राईब प्रोसिजर ऑफ लॉ. जेव्हा स्टेट यामध्ये येतं कोणत्याही केसमध्ये त्यावेळेला बाकीच्या सुद्धा कायद्यांचा अभ्यास करणं, त्याचा रेफरन्स घेणं आणि त्या अंडरच प्रोसिजर पूर्ण करणं गरजेचं आहे. हे राईट टू लाईफ मध्ये सांगितलं जातं. आर्टिकल 21 याबद्दलच्या महत्वाच्या केसेस कोणत्या झालेल्या आहेत की या सगळ्या गोष्टी, हे जे सगळे पॉइंट्स जे पुढे पुढे ऍड होत गेले, दिस राईट हॅज बीन प्रोव्हाइडेड अगेन्स्ट द स्टेट ओनली, हे सगळ्या अमेंडमेंट्स झालेल्या आहेत. या अमेंडमेंट्स ह्या महत्वाच्या केसेसमुळे झालेल्या आहेत. तर हे केसचं नावांचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा जेव्हा परत तुम्ही ऐकाल तेव्हा कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. कारण अशाच या 2-3 याच्यातल्या एखादी केस आणि आधीच्या केसेस दिल्या जातील आणि प्रश्न विचारला जाईल की विच केस इज फेमस अंडर आर्टिकल 21. मग त्याचं आन्सर आपल्याला दिलं गेलं पाहिजे. AK गोपालन केस 1950, मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस 1978 मध्ये झाली आहे. फ्रान्सिस कोरेल मुलिन वर्सेस युनियन टेरिटरी ऑफ दिल्ली 1981 मध्ये झाली आहे. ओल्गा टेल्स वर्सेस बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन 1985 मध्ये झाली आहे. मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया आलंय बघा, आणि त्याच्यानंतर युनियन टेरिटरी ऑफ दिल्ली, त्याच्यानंतर बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे स्टेटचा उल्लेख आहे ह्याच्यामध्ये. उन्नीकृष्णन वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश 1993. या केसेस मी काही एक कॉन्स्टिट्यूशन मधल्या महत्वाच्या 25 केसेस मी काढलेल्या आहेत, त्यामध्ये या केसेस आल्या आहेत. तर त्या वेळेला आपण या केसेस कशाबद्दल झाल्या याचा संदर्भ घेऊयात. आता फक्त ही केस आर्टिकल 21च्या अंडर तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, शोषणाविरुद्धचा अधिकार कोणत्या कोणत्या आर्टिकलमध्ये? 2च आर्टिकलमध्ये येतो, आर्टिकल 23 आणि 24 मध्ये. दिस राईट इम्प्लाइज द प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बीइंग्स, बेगर्स अँड अदर्स फॉर्म्स ऑफ फोर्स्ड लेबर. It also implies the prohibition of children in factories, etc. The Constitution prohibits the employment of children under 14 years in hazardous condition. म्हणजे जे आपण म्हणतो ना बाल रोजगार ही गुन्हेगारी आहे किंवा लहान मुलांना कामावर लावणं हा हे कायद्याच्या अंतर्गत इलिगल आहे. हे आर्टिकल 23 आणि 24 मध्ये दिलेलं आहे की ट्रॅफिक इन ह्युमन बिंग, आपण म्हणतो ना ह्युमन ट्रॅफिकिंग हा शब्द आता खूप सध्या फेमस झालेला आहे. ह्युमन राईट्सशी रिलेटेड ज्या NGOज आहेत किंवा ज्या कमिशन आहेत ते ह्युमन ट्रॅफिकिंग बद्दल खूप जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे काय? लहान मुलांची चोरी करणं, मुलींची चोरी करणं आणि त्यांना
दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या देशामध्ये किंवा दुसऱ्या राज्यांमध्ये विकणं आणि किंवा त्यांच्याकडनं अनवॉन्टेड लेबरसाठी त्यांना फोर्सफुली अनवॉन्टेड लेबरसाठी त्यांना किंवा म्हणजे नको असलेल्या कामाला त्यांना लावणं, हे आर्टिकल 23 आणि 24च्या अंतर्गत येतं. किंवा जे आपण रोडवरती पाहतो एक मध्ये याबद्दलचा एक मूव्ही पण होता, नाव आठवत नाही मला, की मुलांना कसं म्हणजे त्यांची मुलांची चोरी केली जाते, पळवलं जातं मुलांना आणि मग त्यांना भिकाऱ्याच्या कामाला लावलं जातं आणि कितीतरी करोडोनी पैसे उलाढाल या गोष्टींमध्ये होत असते. हे सगळं आर्टिकल 23-24 मध्ये येतं. सध्या ह्याचं वय 14 वर्ष केलंय, पण आता अजून एक अमेंडमेंट येणार आहे, ती आता यावर्षी येईल का कोणत्या पार्लमेंटच्या सेशनमध्ये इन्क्लूड केली जाईल ह्याची मला कल्पना नाही, पण हे वय 14 पेक्षा 12 वर्ष करणार आहेत आता. 14 वर्ष त्यांनी दिलेलं आहे, 14च्या 12 करणार आहेत ते लोक, म्हणजे ती अमेंडमेंट येणार आहे. दुसरं आहे, याबद्दल खूप केसेस आहेत. आर्टिकल 23-24च्या खूप केसेस आहेत. अशी पर्टिक्युलर एखादी फेमस केस अजून तरी माझ्या वाचनात आली नाहीये, पण खूप याबद्दलच्या केसेस चालू आहेत. ह्युमन राईट्स केसेस अंडर ह्युमन राईट्स म्हणून जरी तुम्ही गुगलमध्ये सर्च केलात तरी तुम्हाला खूप केसेस 23-24 मध्ये मिळतील. हा एवढा डिटेलमध्ये अभ्यास या आर्टिकल्सचा LLB ला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही करू शकता. परीक्षेपुरतं फक्त एक्सप्लॉटेशन कशाच्या अंडर येतं 23-24, त्यातल्या त्यात चाइल्ड लेबर हा खूप महत्वाचा विषय या आर्टिकलमध्ये आहे. पुढचं आहे राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, आर्टिकल 25-28. धर्माच्या स्वातंत्र्याचा अधिकार, कोणताही धर्म आपण धर्माचा आपण अनुकरण करू शकतो. एका धर्मातनं दुसऱ्या धर्मामध्ये आपण कन्वर्ट होऊ शकतो. कोणत्याही दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी आपण विवाहबद्ध होऊ शकतो. हे सगळे अधिकार आपल्याला राईट टू फ्रीडम मध्ये दिलेले आहेत. दिस इंडिकेट्स राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन मध्ये दिलेले आहेत. दिस इंडिकेट्स द सेक्युलर नेचर ऑफ इंडियन पॉलिटी. सेक्युलर म्हणजे फ्लेक्झिबल नेचर ऑफ इंडियन पॉलिटी. दिस इज इक्वल रिस्पेक्ट गिव्हन टू ऑल रिलिजन्स. भारत एक असा देश आहे की सर्व धर्म समान, जे आपण वाक्य आपल्या भारताच्या प्रतिज्ञेमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की सर्व नागरिक समान आहेत आणि सर्व धर्म समभाव हा मूलभूत अधिकार प्रत्येकाचा आहे. देअर इज फ्रीडम ऑफ कॉन्सायन्स, प्रोफेशन, प्रॅक्टिस अँड प्रोपॅगेशन ऑफ रिलिजन. द स्टेट हॅज नो ऑफिशियल रिलिजन. भारताच्या संविधानाची किंवा भारताच्या देशाच्या पार्लमेंटची किंवा कोणतीही एक रिलिजन नाही आहे. जसं तुम्ही काही देशांमध्ये, मिडल ईस्टच्या देशांमध्ये गेलात, दुबई, कतार, बहरीन या देशांमध्ये तुम्ही गेलात तर तिथे एक पाकिस्तान पण आहे त्याच्यामध्ये, की तिथं मुस्लिम हा धर्म स्वीकारला आहे. ते देश मुस्लिम आहेत. मेजॉरिटी ऑफ द पीपल इज मुस्लिम अँड दे फॉलो द रिलिजन ऑफ इस्लाम. पण भारतामध्ये सर्व धर्म समभाव आहे. प्रत्येक व्यक्तीला हे भारतीय राजकारणाचे धर्मनिरपेक्ष स्वरूप दर्शवते. धर्मनिरपेक्ष, सेक्युलर नेचर. सर्व धर्मांना समान आदर आहे. विवेक, व्यवसाय, आचरण आणि धर्माच्या प्रसाराचे स्वातंत्र्य आहे. कोणी आपल्या धर्माबद्दल प्रचार, प्रसार आणि अनुकरण करू शकतो, त्याबद्दल प्रसार करू शकतो आणि लोकांना त्यामध्ये कन्वर्ट करण्याचा, त्या व्यक्तीला त्यांच्या धर्माने दिलेल्या अधिकारानुसार कन्वर्ट सुद्धा करू शकतो. राज्याचा कोणताही अधिकृत धर्म नाही. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या श्रद्धेचा मुक्तपणे आचरण करण्याचा, धार्मिक आणि धर्मादाय संस्थांची स्थापना करण्याचा म्हणजे मंदिर, चर्च, मस्जिद हे सगळं पाहिजे तिथं बांधण्याचा आणि ते फॉलो करण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि देखभालीचा सुद्धा अधिकार आहे. आर्टिकल 25 काय सांगतं म्हणजे याचं डिव्हिजन काय करू शकतो आपण? फ्रीडम ऑफ कॉन्सायन्स अँड फ्री प्रोफेशन, प्रॅक्टिस अँड प्रोपॅगेशन ऑफ रिलिजन. कॉन्सायन्स म्हणजे कॉन्शियस म्हणजे विवेक. विवेक म्हणू शकतो. विवेक म्हणजे काय की तुम्हाला तुमच्या मताप्रमाणे कोणताही धर्मामध्ये तुम्ही अनुकरण करणं हे तुमचा विचार आहे. हे कोणाच्या विचाराने लादून तुम्ही करत असाल तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता. पण तुम्ही जर अनुकरण जे करताय ते तुमच्या स्वतःच्या मताप्रमाणे करतात, त्याला कॉन्शियस
म्हणू शकतो. आर्टिकल 26 फ्रीडम टू मॅनेज रिलिजियस अफेअर्स, धर्माचे आपले संप्रदाय पाळण्याचा अधिकार आणि त्याबद्दल काही कार्यक्रम घेण्याचा अधिकार आहे. आर्टिकल 27 फ्रीडम ॲज टू पेमेंट ऑफ टॅक्सेस फॉर प्रमोशन ऑफ एनी पर्टिक्युलर रिलिजन. जर काही धर्मदाय संस्थांमध्ये आपण जेव्हा काही डोनेशन देतो तिथं लिहिलेलं असतं बघा, एक्झम्पशन फॉर टॅक्स पेमेंट अंडर 80C. म्हणजे जर तुम्ही तिथं काही डोनेशन दिलं तर ते तुम्हाला टॅक्समध्ये तुमचं होणार नाही. पण त्या संस्थेला, चॅरिटेबल संस्थेला टॅक्स पेमेंट करावं लागतं. समजा आपण तिरुपती बालाजी संस्थानाचं जर घेतलं तर ते एक संस्थान म्हणून त्यांच्यावरती जे काही टॅक्सेशनच्या रूल प्रमाणे जे काही टॅक्सेस त्यांना लागू आहेत ते त्यांना भरावे लागतात. शिर्डी साई संस्थान आहे, बालाजी संस्थान आहे, अजून खूप बरेच सारे आपल्या देशामध्ये देवस्थानांचे संस्थान आहेत स्वतःचे. ते सगळे त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्टमध्ये येतात किंवा टेम्पल ट्रस्ट ऍक्ट मध्ये येतात. खूप खूप त्याचे छोटे छोटे ऍक्ट आहेत आलेले, त्याप्रमाणे त्यांना टॅक्स पे करावा लागतो. आर्टिकल 28 फ्रीडम ॲज टू अटेंड ॲट रिलिजियस इन्स्ट्रक्शन्स ऑर रिलिजियस वर्शिप इन सर्टन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे शाळांमध्ये सुद्धा एखाद्या सगळे रिलिजियस कार्यक्रम करावे, त्याची मुलांना शिकवणूक शिकवलं जावं, हे आर्टिकल 28 मध्ये सांगितलं आहे. म्हणून आपल्या ह्याच्यामध्ये प्रत्येक सणासुदीला, मग तो कोणत्याही धर्माचा सण असू देत, सुट्टी दिली जाते आणि ते शाळेमध्ये सण साजरे केले जातात. आय होप इथपर्यंत समजलंय सगळं. पुढचं आपण घेऊ कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स. आर्टिकल 29 आणि 30. फंडामेंटल राईट्स हे खूप मोठं आहे. फंडामेंटल राईट्स मधल्या एकेका आर्टिकल वरती 10 15 लेक्चर्स होतात आणि लोकांनी दिलेली आहेत. जे टीचर्स आहेत, प्रोफेसर आहेत, कायद्याचा अभ्यास करणारी लोक आहेत, ती एकेका आर्टिकल वरती तास दीड तासाचं लेक्चर देऊ शकतात. इतके मोठे वास्ट त्याचं एक्सप्लेनेशन आहे आणि त्याच्याबद्दलच्या केसेस झालेल्या आहेत. त्यामुळे जेवढं थोडक्यात आणि महत्वाचं जे काही सांगता येईल ते सांगण्याचा प्रयत्न करते मी. दीज राईट्स प्रोटेक्ट द राईट्स ऑफ कल्चरल अँड एज्युकेशनल राईट. म्हणजे कोणतीही संस्कृती पाळण्याचा आणि शिक्षणाचा अधिकार आर्टिकल 29 आणि 30 देते, 29 आणि 30. Religious, cultural and linguistic minorities by facilitating them to preserve their heritage and culture. Educational rights are of ensuring education for everyone without any discrimination. हे अधिकार धार्मिक, सांस्कृतिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करतात. भाषिक अल्पसंख्याक म्हणजे लिंग्विस्टिक मायनॉरिटीज म्हणजे काय? आपल्याकडे भारतामध्ये खूप भाषा बोलल्या जातात. प्रदेश खूप मोठे आहेत. महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी मराठी खूप बोलली जाते, पण ती प्रत्येक ठिकाणी बोलण्याची पद्धत बदलते. लिंग्विस्टिक मायनॉरिटीज म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये जे काही आदिवासी लोक राहतात, जे गडचिरोली आणि त्या विदर्भाच्या साईडला जे काही आदिवासी लोक राहतात, ते भारताचे नागरिक आहेतच. ते महाराष्ट्रामध्ये, स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये राहतात, पण त्यांची स्वतःची एक वेगळी भाषा आहे, त्यांची एक स्वतःची वेगळी कम्युनिटी आहे. त्यांना लिंग्विस्टिक मायनॉरिटीज म्हणलं जातं. सध्या बाकीचे जे मेन 3 आपले धर्म आहेत, त्या धर्मांची संख्या कोणी मायनॉरिटीमध्ये सध्या येत नाही. खूप वास्ट पॉप्युलेशन आहे आपली भारताची. पण लिंग्विस्टिक मायनॉरिटीचं एक्झाम्पल घेतलं गेलं तर एखादा छोटासा प्रदेश जो एका स्टेटच्या अंडर येतो, पण त्याची भाषा त्या स्टेटची लँग्वेज नाही आहे, त्याला लिंग्विस्टिक मायनॉरिटीज म्हणतात. त्यांचा वारसा आणि संस्कृती जपण्याची सोय करणं, शैक्षणिक अधिकार हे कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येकासाठी शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी आहेत. प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटीज. मायनॉरिटीजचे इंटरेस्ट जपले पाहिजेत, त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे. त्यांना प्रत्येक अधिकार हा संविधानाने जे दिलेला अधिकार आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचतोय का, सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचतीये का, हे बघणं आर्टिकल 29च्या अंडर प्रत्येक स्टेटचं कर्तव्य आहे. राईट्स ऑफ मायनॉरिटीज टू एस्टॅब्लिश अँड ॲडमिनिस्टर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. म्हणजे जे काय मायनॉरिटीज आहेत त्यांची स्वतःची एज्युकेशन इन्स्टिट्यूट काढणं, शाळा काढणं, कॉलेज काढणं आणि तिथं त्यांना त्या किंवा रिलिजियस इन्स्टिट्यूट काढणं आणि तिथं त्यांना त्यांच्या कल्चरचं, रिलिजनचं शिक्षण देण्याचा अधिकार कॉन्स्टिट्यूशननी आर्टिकल 30च्या अंडर दिलेला आहे.
शेवटचा राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज आर्टिकल 32 टू 35. घटनात्मक उपायांचा हक्क. उपायांचा म्हणजे रेमेडीज. म्हणजे आपण आधी पाहिलं एक मॅगझिन जिथं हक्काचं उल्लंघन होतं तिथं त्याला उपाय असतोच. द कॉन्स्टिट्यूशन गॅरंटीज रेमेडीज इफ सिटीजन्स फंडामेंटल राईट्स आर व्हायोलेटेड. कोणत्याही भारतीय नागरिकाचा जर अधिकाराचं उल्लंघन झालं, हक्काचं उल्लंघन झालं, तर तिथं त्याला काहीतरी न्याय मिळेल. सरकार कोणाच्याही हक्काचे उल्लंघन किंवा प्रतिबंध करू शकत नाही. कोणतंही स्टेट किंवा गव्हर्नमेंट कोणावरतीही कोणतेही अधिकार लादू शकत नाही, त्याचं उल्लंघन करू शकत नाही. जेव्हा या अधिकारांचे उल्लंघन केले जाते तेव्हा पीडित पक्ष न्यायालयात जाऊ शकतो. जर असं वाटतंय की माझ्या अधिकारांचं उल्लंघन झालंय, हक्कांचं उल्लंघन झालंय, तर तो कोर्टाला अप्रोच होऊ शकतो. डिस्ट्रिक्ट कोर्टात, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात तो दावा दाखल करू शकतो. सिटीजन कॅन इव्हन गो डायरेक्टली टू द सुप्रीम कोर्ट. डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा काही PIL दाखल करून आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टाकडनं अधिकार आपण मागू शकतो. जे मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी रिट जारी करू शकत नाहीत. रिट्स ऑफ एन्फोर्सिंग फंडामेंटल राईट्स. रिट्स सुद्धा खूप महत्वाचे आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे रिट्स आहेत. रिट्स म्हणजे रेमेडीज, काही उपाययोजना आहेत डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये एखादं PIL टाकण्याच्या. ते आपण पुढच्या 1-2 लेक्चर्स मध्ये त्याबद्दलही जाणून घेऊ. फंडामेंटल राईट्स अवेलेबल ओनली टू सिटीजन्स. इथपर्यंत जे काही सांगितलं ते सगळं भारताचे नागरिक आणि काही प्रमाणात बाहेरचे जे म्हणजे फॉरेनर्स लोक त्यांना सुद्धा लागू होतात. काही राईट्स असे आहेत की जे फक्त भारतीय नागरिकांनाच लागू होतात. फॉलोइंग इज द लिस्ट ऑफ फंडामेंटल राईट्स दॅट आर अवेलेबल ओनली टू सिटीजन्स, नॉट टू फॉरेनर्स. प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द ग्राउंड ऑफ रेस, रिलीजन, कास्ट, जेंडर और प्लेस ऑफ बर्थ. आर्टिकल 15 हे फक्त भारतीय नागरिकांना लागू शकतं. आर्टिकल 16 इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटीज इन मॅटर ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट. आर्टिकल 19 फ्रीडम, प्रोटेक्शन ऑफ फ्रीडम, स्पीच, एक्सप्रेशन, असोसिएशन, असेंब्ली, मूवमेंट, रेसिडेन्स, प्रोफेशन. आर्टिकल 29 कल्चर, लँग्वेज, स्क्रिप्ट ऑफ मायनॉरिटीज आणि छोट्या छोट्या मायनॉरिटीजनी त्यांची स्वतःची एज्युकेशन इन्स्टिट्यूट काढणं किंवा रिलिजियस इन्स्टिट्यूशन काढणं, हे अधिकार फक्त भारतीय नागरिकांना दिलेले आहेत. हे एक्सेप्शन्स आहेत फंडामेंटल राईट्सचे. सगळे फंडामेंटल राईट्स हे फॉरेनर्सला सुद्धा लागू नाहीयेत. तर हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. या बाबतीतही प्रश्न आलेला आहे की विच फंडामेंटल राईट्स आर ओनली अवेलेबल टू सिटीजन्स. मग 4 ऑप्शन्स पैकी कोणताही एक टाकतील. आर्टिकल 19 आणि मग आर्टिकल 32, आर्टिकल 35, आर्टिकल 23 असे कोणतेही टाकतील. राईट ऑप्शन तुम्हाला चूज करायचा आहे. इथपर्यंत समजलंय? ओके. अमेंडेबिलिटी ऑफ फंडामेंटल राईट्स. जसं मी म्हणलं की अमेंडमेंट्स होतात. हे जे कॉन्स्टिट्यूशन मी सांगितलं पहिल्यांदा की कॉन्स्टिट्यूशन जे बनवलं ते इकडून तिकडून इकडचं तिकडचं असं गोळा करून सगळ्या गोष्टी बनवल्या गेल्या. तर त्याच्यामध्ये एवढ्या वर्षाच्या 75 वर्षाच्या आपल्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून अमेंडमेंट्स झालेल्या आहेत. सध्या 103 अमेंडमेंट झालेल्या आहेत. तर प्रत्येक अमेंडमेंट ही खूप महत्वाची आहे. आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट करताना प्रेसिडेंटचे अधिकार, प्राईम मिनिस्टरचे अधिकार खूप महत्वाचे होते. जी आणीबाणी लागू केली गेली, इमर्जन्सी लागू केली गेली आणि त्याच्यामध्ये अमेंडमेंट 42 आणि 44 ही सगळ्यात महत्वाची अमेंडमेंट आहे. कधी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला 42nd अमेंडमेंट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि 44th अमेंडमेंट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन याबद्दल नक्की वाचून काढा. त्याचा इतिहास कळेल आणि काय अमेंडमेंट झाल्यात हे कळेल. 42nd अमेंडमेंट मध्ये त्यावेळेला हे आणीबाणी म्हणजे इमर्जन्सी लागू केलेली इंदिरा गांधींनी आणि त्यांनी सगळे अधिकार जे पार्लमेंटला अधिकार होते कॉन्स्टिट्यूशन मध्ये बदल करण्याचे, ते अधिकार त्यांनी स्वतःकडे म्हणजे प्राईम मिनिस्टरकडे घेतले आणि त्यांनी प्रेसिडेंटचा रोल कमी केला. प्रेसिडेंटचा कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट मध्ये रोल कमी केला. फक्त प्रेसिडेंटला माहिती असलं पाहिजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय अमेंडमेंट होणार आहे. प्रेसिडेंटचं मत किंवा प्रेसिडेंटचं वोटिंग सुद्धा त्यांनी ठेवलं नाही आणि त्यामुळे त्यांनी सगळ्या पार्लमेंटचे संविधानाचे अधिकार काढून प्राईम मिनिस्टरकडे घेतले, कारण त्या स्वतः त्यावेळेला प्राईम मिनिस्टर होत्या.
त्याच्यामुळे त्यांना राज्यामध्ये आणीबाणी लागू करता आली. आणीबाणी म्हणजे इमर्जन्सी. इमर्जन्सीचा कालावधी त्यांना हवा तेवढा वाढवता आला. आणि मग त्यानंतर जेव्हा लोकांना समजलं की आपले फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन होतंय, आपल्याला कॉन्स्टिट्यूशन तोपर्यंत फंडामेंटल राईट्स म्हणजे काय, ड्युटीज म्हणजे काय, आपले अधिकार काय याची जाणीव कुणालाच नव्हती. जेव्हा हे सगळे लिगल लॉयर्स जेव्हा अभ्यास करायला लागले, रिसर्च करायला लागले, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपल्या फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन होतंय. मग मोर्चे निघाले, लोकांना जमावबंदी झाली, लोकांना जेलमध्ये टाकलं गेलं, नारे लावले गेले इंदिरा गांधी विरुद्ध, नारे दिले गेले, इंदिरा गांधीचं रेझिग्नेशन द्यायला सांगितलं गेलं. लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये असेंब्ली बरखास्त केल्या गेल्या. लोकांनी रेझिग्नेशन दिलं त्यांचं सरकार पडण्यासाठी. खूप गोष्टी झाल्या. खूप मोठा इतिहास आहे इमर्जन्सीचा. आणि त्यानंतर 44th अमेंडमेंट आली आणि त्यानं 44th अमेंडमेंटमध्ये पुन्हा एकदा संविधानाला पुन्हा एकदा पार्लमेंट्सना अधिकार दिले गेले. पार्लमेंट्सला वोटिंगचे अधिकार दिले गेले आणि इमर्जन्सी लागू करताना प्रेसिडेंटचं मत लक्षात महत्वाचं आहे. ही अंमलबजावणी या गोष्टीची अंमलबजावणी केली गेली. पण त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की कॉन्स्टिट्यूशनच्या कोणत्याही आर्टिकल्सची अमेंडमेंट होईल, फक्त ती फंडामेंटल राईट्सची अमेंडमेंट होणार नाही. बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन जे फंडामेंटल राईट्स आहेत ते बदलणार नाही. त्याला बेसिक फंडामेंटल राईट्स आणि ड्युटीजना बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं. यामध्ये कुठलाही बदल केला जाणार नाही, अशी अमेंडमेंट केली गेली. म्हणजे any changes to the fundamental rights require a constitutional amendment that should be passed by both the houses of parliament. हे 44वी अमेंडमेंट जेव्हा आली त्यावेळेला इन्क्लूड केलं. 42व्या अमेंडमेंटमध्ये हे काढून घेतले गेले अधिकार. पुन्हा 44व्या अमेंडमेंटमध्ये हे अधिकार दोन्ही हाऊसेस, बोथ हाऊसेस कोणते आहेत, राज्यसभा आणि लोकसभा. द अमेंडमेंट बिल शुड बी पास्ड बाय अ स्पेशल मेजॉरिटी ऑफ पार्लमेंट. अमेंडमेंट बिल हे स्पेशल मेजॉरिटी मध्ये सगळे लोक तिथं मिनिस्टर्स प्रेझेंट पाहिजेत आणि मिनिस्टर्सनी वोटिंग करून ते अमेंडमेंट आली पाहिजे. ऍज पर द कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 13(2) states that no law can be made that taken away fundamental rights. जसं मी सांगितलं आर्टिकल 12 पासून ते 32 पर्यंत फंडामेंटल राईट्स आहे. त्याच्यामध्ये आर्टिकल 13 काय सांगतं की as per constitution state has no law can be made that take away fundamental rights. स्टेटला कोणताही अधिकार नाही असा कायदा बनवण्याचा की ज्यामधनं फंडामेंटल राईट्स काढून घेतले जाते, ज्यामधनं फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन होईल असा कोणताही कायदा बनवण्याचा स्टेटला किंवा गव्हर्नमेंटला अधिकार नाही. द क्वेश्चन इज वेदर अ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट कॅन बी टर्म लॉ ऑर नॉट. म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट आणला गेला आणि त्या ऍक्टच्या अंडरच सगळ्या अमेंडमेंट केल्या गेल्या. मग तो एक लॉ आहे का नाहीये हाच प्रश्न उपस्थित केला गेला. तर आता सध्या 44 कुठेही तुम्ही जर वाचलात तर 42nd अमेंडमेंट ऍक्ट, 86th अमेंडमेंट ऍक्ट असाच उल्लेख होतो. म्हणजे ते ऍक्ट आहेत, ते कायदे आहेत. In the Sajjan Singh case of 1965, the Supreme Court held that the Parliament can amend any part of the Constitution, including fundamental rights. 1965च्या सज्जन सिंगच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट होईल, फंडामेंटल राईट्स मध्ये सुद्धा. But in 1967,
In the Sajjan Singh case of 1965, the Supreme Court held that the Parliament can amend any part of the Constitution, including fundamental rights. ह्या केसमध्ये असं आलं की कॉन्स्टिट्यूशनच्या फंडामेंटल राईट्स मध्ये अमेंडमेंट केली जाऊ शकते. बट इन 1967 the SC reversed its stance taken earlier when in the verdict of the Golaknath case it said that the fundamental rights cannot be amended. 1965 मध्ये सुप्रीम कोर्टाने सज्जन सिंगच्या ह्याच्यामध्ये निर्णय दिला की फंडामेंटल राईट्स मध्ये अमेंडमेंट केली जाऊ शकते. पण 1967 मध्ये निर्णय दिला गेला गोपालनाथ केसमध्ये की फंडामेंटल राईट्स मध्ये अमेंडमेंट केली जाऊ शकणार नाही. In 1973, a landmark judgment ensured in the Keshav Nanda Bharati case, where the SC held that although no part of the constitution, including fundamental rights, was beyond the parliament's amendment power, the basic structure of the constitution could not be abrogated even by a constitutional amendment. 1973 साली काय सांगितलं गेलं केशवनंद भारतीच्या केसमध्ये की although no part of the constitution including fundamental rights was beyond the parliament's amendment power, कोणताही कॉन्स्टिट्यूशन मधलं आर्टिकल मधली अमेंडमेंट ही बियॉन्ड द पार्लिमेंट अमेंडमेंट पॉवर ही कोणत्याही म्हणजे पार्लमेंटच्या अधिकाराच्या बाहेर राहणार नाही. कुठेही अमेंडमेंट करायची असेल तर पार्लमेंटची मंजुरी आणि वोटिंग ह्या सगळ्या गरजा जरुरी आहेत. The basic structure of the constitution could not be abrogated even by a constitutional amendment. फक्त बेसिक स्ट्रक्चर जे कॉन्स्टिट्यूशनचे आहे की जे फंडामेंटल राईट्स आहे त्याच्याबद्दल पार्लमेंटमध्ये इश्यू सुद्धा रेज केले जाणार नाहीत. PIL सुद्धा दाखल केली जाणार नाही. दाखल केली तर त्याबद्दल वोटिंग होणार नाही. असं 1973 सालच्या याला लँडमार्क जजमेंट म्हणतात. हे केशवनंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला गेला. This is the basis in Indian law in which the judiciary can strike down any amendment passed by a parliament that is in conflict with the basic structure of the constitution. याच्यानी काय या केस लॉनी काय म्हणजे या लँडमार्क जजमेंटनी काय झालं की आता एक अमेंडमेंट केलीये ती लागू झालीये पण जर 2-3 वर्षांनी अशी केस समोर आली आणि त्या केसमध्ये लक्षात आलं की ही झालेली अमेंडमेंट आहे ती चुकीची आहे आणि त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होतोय तर ती स्ट्राईक आउट करू शकतो म्हणजे ती रद्दबातल करू शकतो. हा या केशवनंद भारतीच्या केस मधनं जजमेंट आलं गेलं. त्याच्यामुळे स्ट्राईक डाऊन बाय अमेंडमेंट पास बाय पार्लिमेंट दॅट इज इन कॉन्फ्लिक्ट विथ द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे तुम्ही जी अमेंडमेंट केली ती परमनंट राहणार नाही ती तुम्ही रद्दबातल करू शकता. जशी 42nd अमेंडमेंट मध्ये अमेंडमेंट आली पण ती 44व्या अमेंडमेंट मध्ये रद्दबातल झाली. In 1981, the Supreme Court retired the basic structure doctrine. Doctrine म्हणजे जसं मॅगझिन म्हणतो आपण जे फिक्स आहे परमनंट आहे प्रिन्सिपल आहे तसं डॉक्ट्रिन म्हणतात. It also drew a line of demarcation as April 24th, 1973, that is the date of Keshavananda Bharati judgment, and held that it should not be applied retrospectively to reopen the validity of any amendment to the constitution which took place prior to that date. म्हणजे ही अमेंडमेंट जे झालेले आहेत याचा महत्वाचं म्हणणं काय आहे की ज्या अमेंडमेंट ज्या दिवशी लागू झाल्या त्या दिवसापासूनच त्या लागू होतील. ती तशी अमेंडमेंट झाली म्हणून सुप्रीम कोर्टाने आधीचा जो काही निर्णय दिलाय किंवा आधीच्या ज्या काही केसेस झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये काही या अमेंडमेंटमुळे काही बदल घडणार नाही. जे आधीचे निर्णय झालेत ते झालेत. आता हे बदल त्या दिवसापासून ही अमेंडमेंट लागू होईल जोपर्यंत ती पुन्हा स्ट्राईक आउट केली जाणार नाही तोपर्यंत.